बाहीची लांबी आहे 8 आणि बाहीची रुंदी आहे 13. तर सुंदर अशी बाही डिझाईन बनवणार आहे मी आणि स्वागत आहे तुमचं कृषिका अँड फॅमिलीमध्ये. तर बघा, बाहीची डिझाईन खूप अशी सुंदर तयार होणार आहे. तर बाहीचं सेंटर काढलं मी. बाहीची लांबी 8 आहे, रुंदी 13 इंच घेतलेली आहे आणि बाहीचं सेंटर काढून घ्यायचं. 2 इंचावर खून करायची, परत 2 इंचावर खून करायची. 2 इंच लांबी, 2 इंच रुंदी, 2 इंचावर खून केली मी आणि तिथं शिलाई मारून घ्यायची 2 इंचावर. डबल शिलाई द्यायची त्याला. आता परत 2 इंचावर खून करायची, परत लांबीला 2 इंचावर खून करायची डबल. अशा 2-2 इंचावर 2 खुणा करायच्या, डबल शिलाई द्यायची. आणि हे जे आपण टिपा मारलेल्या आहे 2-2 इंचाच्या, त्याचं दोन्हीचं सेंटर काढायचं. दोन्हीचं सेंटर एक करायचं आणि आपल्या बाहीच्या सेंटरवर जोडायचं. दोन्हीचं सेंटर एक करायचं, सेंटर एक करून त्याला एक सरळ शिलाई द्यायची. सेंटरवर शिलाई दिली, बघा सुंदर अशी डिझाईन तयार होऊन जाते. आणि आता इथं वरती प्लेटी टाकायच्या. इकडून 4 प्लेटी टाकायच्या आणि इकडच्या साईडने परत 4 प्लेटी टाकायच्या. सुंदर अशी पफ डिझाईन तयार होते बाहीची आणि कमी वेळात आणि दिसते पण खूप सुंदर. अशा दोन्ही साईडनं प्लेटी टाकून घेतल्या आणि आता काठ मी थोडा तिरकसमध्ये डिझाईन करून काठाला शिलाई मारून घेतलेली आहे. आणि आता त्याचं सेंटर काढायचं आणि बाहीचं सेंटरवर सेंटर जोडून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची. सेंटरवर सेंटर बरोबर जोडून घ्यायचं, शिलाई मारून घ्यायची. आणि आता शिल्लकचा राहिलेला काठाचा कपडा मी कट करते. त्याच्यावर एक दाब टीप देऊन द्यायची. खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन तयार होते आणि कमी वेळात डिझाईन तयार होते. माझ्या अशीच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. आणि बघा, मग मी मधात एक सुंदर अशी लेस लावलेली आहे बाहीच्या. आता दोन्ही बाहीच्या मधात एक सुंदर अशी लेस लावायची आणि खूप सुंदर अशी कमी वेळात अशी बाही डिझाईन तयार होते. बघा, छान डिझाईन तयार झालेली आहे बघा. आणि आता हे कस्टमरच्या अंगात घातलेलं ब्लाऊज आहे. एकदम परफेक्ट झालेली डिझाईन. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.